नमस्कार युट्यूब फॅमिली। आता लोकवर्गणी नाही तर सरकारी निधी मिळणार। कशासाठी मिळणार आहे ही सरकारी निधी तर ते आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। पूर्वी कसं होतं तर रस्ता करायचं म्हटलं की मनरेगा मधून माणसं लावावी लागायची किंवा गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करायची, पण आता हे चित्र बदललं आहे। नवीन नियमानुसार शेत रस्ता तयार करण्यासाठी शासन थेट पैसे देणार आहे। आता तुम्ही आमदार निधी, खासदार निधी, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतचा 15वा वित्त आयोग अशा विविध माध्यमातून निधी मिळवू शकता। महत्त्वाचे म्हणजे आता माणसांकडून काम करून घेण्याची सक्ती नाही। तुम्ही जेसीबी किंवा पोकलेन मशीन लावून झटपट रस्ता तयार करून घेऊ शकता। बऱ्याचदा शेजारील शेतकरी बांधावरचे वाद किंवा कमी जमिनीमुळे रस्ता अडवून धरल्यास अशा वेळी काय करायचं तर तुम्हाला फक्त तहसीलदारांकडे अर्ज करायचा आहे। आता विधानसभेच्या रस्त्यावर खास समित्या नेमल्या आहेत ज्याचे अध्यक्ष स्वतः आमदार असतात, त्यामुळे कामाला गती मिळणार आहे। जर रस्ता नकाशावर असेल आणि कुणी अडवला असेल तर तो 7 दिवसांच्या आत मोकळा करून देण्याची जबाबदारी आता प्रशासनाची आहे। त्यानंतर मोजणी आणि संरक्षणासाठी 1ही रुपया द्यावा लागणार नाही। ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तहसीलदारांनी आदेश दिल्यावर भूमी अभिलेख विभागामार्फत रस्त्याची हद्द मोजून दिली जाईल। यासाठी तुम्हाला मोजणी फी देण्याची गरज नाही। जर रस्ता मोकळा करताना कुणी अंगावर येत असेल किंवा भांडण करत असेल तर पोलीस संरक्षण मोफत मिळणार आहे। तसेच रस्त्यासाठी लागणारे मुरुम, दगड किंवा माती भरण्यासाठी कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही। तसेच बागायती शेतीचं स्वप्न आता पूर्ण होणार। जोपर्यंत शेतात ट्रक, ट्रॅक्टर किंवा टेम्पो जात नाही तोपर्यंत आपण ऊस, केळी, पपई किंवा इतर फळबागांची लागवड करू शकत नाही। सोयाबीन, कापसाच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला कॅश क्रॉप, नगदी पीक घ्यायचे असतील तर पक्का रस्ता हवाच। आता या नवीन योजनेमुळे तुम्ही तुमच्या शेतात हवं ते पीक घेऊ शकाल आणि थेट मार्केट पर्यंत पोहोचवू शकाल। आता तुमची बारी मित्रांनो। रब्बीची पिके निघाल्यावर आणि पावसाळा सुरू होण्याआधी म्हणजेच या उन्हाळ्यातच ही कामे उरकून घेणे शहाणपणाचे ठरेल। उगीच भांडत बसण्यापेक्षा कायद्याने आणि हक्काने आपला रस्ता मोकळा करून घ्या।